प्रेरणा कथांना यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास शंकरपट म्हणजे काही सोपा विषय नाही। यामध्ये अनेक बैल अनेकाजवळ असतात, पण काही लोकांच्या वेगवेगळ्या वृत्त्या, वेगळे विचार असतात। यामध्ये काही लोक असे असतात की त्यांना या शंकरपटात नाव कमावायचं असते। त्यामध्ये राठोड की ते बेभाव बैलां विकत घेतात धावणारे। शंकरपटावर बैल अनेक प्रकारचे राहतात, पण विशेष करून कोणालाही जर विचारलं तुमचा बैल कसा, मोजके बक्षीस असतात, पण कोणालाही विचारलं तर तो हेच सांगते की माझा बैल नंबराचाच असते। ज्यांना बैल विकायचं असते ते कधीच त्या बैलाची खरी किंमत सांगत नाहीत, ते सांगतात खोटीच। कित्येक लोक म्हणतात की पट हा घाट्याचा शौक आहे, पण यामधूनही काही लोक कमी भावाचे बैल घेणं, त्यांची सोय करणं आणि त्यांना पळवणं आणि चांगल्या किमतीत विकणं, म्हणजे हा पट व्यवसाय जे करतात ते घाट्यात कधीच राहू शकत नाहीत। असेच कोकर्ड्याचे साहेबराव पाटील यांची आपण मुलाखत घेऊ। ते सध्या 82 वर्षाचे आहेत। आता या बैलाचं नाव राम आहे। मैं साहेबराव सावरकर कोकर्डा। तरी मी कमी 20 वर्षापासून आहे। चांगला माझा भावाचा बैल होता, माझ्या लहान भावाचा, त्याचा जो आहे त्याचा जो हे होता राजा नावाचा बैल होता। 3-4 वर्ष एकदम सारखा पट घेतली। दादापाटी पळसखेड याची आमची सावड होती, राजा शिवा, त्याचा शिवा होता, आमचा राजा होता। घरचे लोक नाहीत, घरचं काही त्रास नाही ना, घरचे लोक स्वयंपाकवाला पेशंट माणूस आहे आमचा आचारी। पैशाचा त्रास आहे, ते पैसे खुशीने देतात म्हणजे। आता तुमचं वय किती आहे? 82 चालू लागलो। आता 82 वयात कोणी म्हणजे पोटतेच भरत असतील, पण जेवणपणा तुम्ही म्हणतो तुम्ही पटावर फिरत जा काय? हो हो। मग आमची काकू बिकू काही म्हणे नाही काय रिकाम तोटा? मग तुम्ही जेव्हा तुमचं लग्न जुळलं तेव्हा त्याला म्हणत होता का हा पट खेळते म्हणून? पहिल्यापासून त्याला माहिती सगळं। कास्तकारीचे बैल माझं, कास्तकारीचे बैल माझ्या त्या काढायला 50,000 रुपयाचे बैल होते माझे। मग 2-2, 3-3 महिने तुम्ही पटाच्या बाहेर राहता, तर काकू बिकू त्यावेळेस काही म्हणे नाही का जेवणपणात? काही नाही म्हटलं मला। तुम्हाला तसं सोडून गेलं वाटतं घरचे, तुम्हाला मोठा भाऊ असेल ना, मग व्यवस्था केली बोले उद्या पटाचा तर सगळं ते बांध बुंद करू लागणं, मेहनत घेणं, डब्बा पाठवणं। आता डब्बा पिशी देऊन जाणार म्हणजे घरी काकूला असं वाटतं का हा घराच्या बाहेर गेला पाहिजे म्हणून? असं काहीच नाही म्हटलं। आनंद तुमचे आई वडील काही म्हणत नाही का मग तुम्हाला? म्हणजे या पटाच्या माध्यमातून तुम्ही नाव केलं। 28,000चे बैल त्यावेळेस 2800चे बैल घेतले, ते मी 65,000 विकले। म्हणजे तुम्ही हा पट व्यवसाय म्हणून वापरला? असं म्हटलं तरी चालते। शौक म्हणून नाही केला, व्यवसाय म्हणून केला। त्याच्याबरोबर शौकी पूर्ण होते, कारण की आपलं तुमचा जर बैल पळाला तर तोच विकला जात होता। म्हणजे एक तुमचं नावही झालं, शौकही झालं। तुम्ही गावातले सरपंच गिरपंच झाले 5 वर्षाच्या वरती, कोणी काही विचारत नसतं, पण आज तुमचं नाव आहे सगळ्या जगात। म्हणजे जवळपास कुठेही गेलो तर मला पाटील म्हणून ओळख, पटावडे म्हणून म्हणतात, पटावडे म्हणून म्हणतात। कोणी काऊ साहेबराव पाटीलचे पटवाले काय हो असं म्हणून ओळख आहे माझी। किती वर्ष हा खेळ खेळता? आहे आखरी पट आहे, आखरी आहे या गोऱ्याला। नाही आहे गोरं अजून माझं, हे गोरं पुढच्या वेळेसाठी देतात गोरं आहे, कंबर एवढं असं एवढं। तुम्हाला गमिंद्राजी 82 वर्षापर्यंत तुम्ही जर पटात खेळून राहिले, 83 वर्ष जर तंदुरुस्ती असते तर मग होत नाही ना, तब्येतीमुळे साथ नाही देत ना तब्येत। आता कशी माणसं सापडतात माझे दाखवलं आमचे लोक, रे बा हे गणेश घोगरे आहेत, हे पाटील आहेत आमचे मुरेकर। त्या पाटलांनी बा मुरेकरांना बैल हा विकला। म्हणजे तुम्ही दोघे जण फक्त पटात शौकही करून राहिले, गप्पन पैसे आले म्हणजे कुणी टाकते का बैल विकला म्हणते बा तुम्ही? म्हणजे शकते लोक राजो टाकते काय बाबा, आता आले किंमत विकून टाकली, दुसरा बैल घ्यायचा अजून घेतला नाही, अजून घेतला नाही, घ्या लागतो। लय कलाकार दिसता मला। गावातले 1 नंबर इचक असतान राजे तुम्ही, गावातले 1 नंबर इचक माणसं असतात।
हो पटाचा इथं आता मग अशी तो माझ्यासमोर तुम्ही गेले, त्यानं कोणत्या तरी बैलाचं नाव घेतलं, हा बैल गेला तो, त्याला तुम्ही काहीतरी म्हटलं ना बाबा? राजूले म्हटलं, हो राजूले. राजूले बोललो. बरं ते जाऊ द्या, आता या मजाकीचा विषय झाला. तुम्ही कोणत्या गावाच्या? बडेगाव, राशेगाव बाई, कोला काकडा. कोला काकडा. बैल गिल कोणता हाकलता तुम्ही? हा गोविंदा. मग हा गोविंदा त्या रामप्रसाद राठोडचा? नाही, आता आणला बच्चे नाही. हे कोणाचं आहे मग? आपल्या गणेशरावचं, गणेशराव निंबाडीवाले. बरं काय खैसियत काय बैलाची आपले? काय खेळतील खैसियत म्हणजे बैलाची खैसियत काय? आता त्याची लाईनापटात खुशखबरी आहे. म्हणजे कपाटाचा बैल आहे का? गावगाड्याचा आहे काय? मग एवढ्यातच घेतला वाटते तुम्ही? आत्ता घेतला, एक महिना नाही झाला. बरं काय खरेदी केली ती केवढ्याची? खरेदी काय त्याला पाहिजे साबरा वाटला ते. बरं का हो तुम्ही खोटे कोण बोलता? बैलाची ओरिजिनल किंमत सांगतच ना राजू. ओरिजिनल किंमत ते बोलले दादा. तुम्ही तर म्हणता मी बैलावर आहे. बैलावर राहतो म्हणे काय तर माखीच्यातले पैसे दिले काय मापून सामने आलेले का मी सांगू इथले दिले म्हणून. बरं आता हा बैल इकाचा असला तो एकाच असलं तर द्या 2 लाख. 1,91,000 बैल 2 लाख. बरं या बैलाचं आतापर्यंत तुम्ही कोणत्या कोणत्या पटात हाकातला घेतले त्यावर? चिंचोलीचा पट, अजून कोण्या गावी तिथे अकोली जागी. बरं या अकोली जहागीर चिंचोली पटात काय पोझिशन काय आहे बैलाची? पोझिशन एकदम आहे. किती सेकंद झाले? इथे झाले 7 पट पाहून इथे 7-77 झाले आज. हा 6-34 अकोटले पण. बरं बैल कोणत्या जातीचा आहे? खिल्लार पंढरपूर आहे. बरं कोणत्या धुरीत चालते? दोन्ही धुरीत चालते. दोन्ही धुरीत चालते. दोन्ही धुरा आहेत. दाता गीताचं वय किती? आता 4 दात झाला. 4 दात झालं. मग पहिले जिथं हा बैल होता त्याने तिथं हाकलल्यानंतर तो आपल्याकडे कसा काय कपट गावगाड्यात येते मग? अरे आता बच्चे आहे ते, आता दिवस निघाला त्याले, हाकलं नाही काही नाही. बरं म्हणजे हा बैल जो आहे हा सध्या गावगाड्यात आहे, म्हणजे या बैलाला कुठं हाकललं नाही देणं. अच्छा. हा होता गोविंदा. हे खांबरे होत ले गावचे, हे काही लय वस्ताद आहे ते. आता तर थोडसे कबड्डी खेळत होते ते, आता थोडसे नाही डंगरे झाले. वयाचा फरक 100% पण ते- पडतेच. आपल्याला व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक, सबस्क्राईब, शेअर करण्यास विसरू नका.